बरं, आपण काल पहिलं लेक्चर घेतलं होतं. आज आपण ॲक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करू. आता सिलेबसमध्ये मी काल तुम्हाला बोलता बोलता सांगितलं पण होतं की आपला जो क्वांटचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन नावाचा एक टॉपिक असतो. आता काय तुमच्याकडे सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल पण आहे, तुम्ही एक्झामलासुद्धा कोणत्या एक्झामला किती वेटेज आहे ते पण बघू शकता. मग या सिम्प्लिफिकेशनचं जे वेटेज असतं तुमचं नियर अबाउट प्री एक्झामला, कुठलीही जर प्री एक्झाम असेल तर सिम्प्लिफिकेशनचं वेटेज आहे ओके. जर कुठलीही प्री असेल तर 10 ते 15 मार्काचं वेटेज याला आहे. म्हणजे सगळ्या एक्झाममध्ये 15 मार्काला येणार आहे का? नाही. पण काही एक्झाममध्ये 15 मार्काला पण येऊ शकतं, काही एक्झाममध्ये हे 10 मार्काला. इवन आता लास्ट टाईम जी SBI झाली, जिचा रिझल्ट ह्या 8-10 दिवसामध्ये येणार आहे, तर ह्या SBIच्या मेन्सला देखील हे 5 मार्कासाठी आलं होतं. रिसेंटली झालेलं आहे बरं का, म्हणजे असं खूप जुनं काही सांगणार नाही मी. आत्ताच म्हणजे मागच्याच 1-2 महिन्यापूर्वी एक्झाम झाली होती आणि त्या एक्झाममध्ये याचं जे वेटेज होतं ते होतं जवळपास 5 मार्काचं. आणि सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय असतं तर बेसिक कॅल्क्युलेशन जे आपल्याला करायचे असतात. मग याच्यामधला जो एक महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे कोणता महत्त्वाचा भाग आहे की सिम्प्लिफिकेशन सॉल्व करत असताना आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सिम्प्लिफिकेशन हे स्पीड. सिम्प्लिफिकेशन सॉल्व करताना आपल्याकडे स्पीड पण पाहिजे. कारण काय होतं आपल्याला जवळपास मी तुम्हाला सांगितलं आहे की 35 मार्काचं प्रीचं क्वांट असतं, क्वांटिटी ॲप्टिट्यूड 35 मार्काचं. पण टाईम किती असतो आपल्याकडं? 20 मिनिट असतात. किती मिनिट असतात? 20. म्हणजे 20 मिनिटात 35 म्हणजे नियर अबाउट अप्रॉक्सिमेटली एका मिनटामध्ये तुम्हाला 1.66 क्वेश्चन म्हणजे 2 क्वेश्चन सॉल्व करायचे. किती मिनटामध्ये? मग स्पीड तुम्हाला लागणार आहे. आणि स्पीड मग वाढवायची असेल तर 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. एक तर तुमची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शॉर्टकट पण आपल्याला माहिती पाहिजे. शॉर्टकट पण काय पाहिजे? माहिती पाहिजे. मग आता बेसिक गोष्ट एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये रेग्युलर ठीक आहे चलो जेव्हा आता आपण याच्यामध्ये शॉर्टकट्स म्हणू तेव्हा काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतात. कोणत्या गोष्टी? जसं की टेबल आहे. टेबल म्हणजे पाडे तुम्हाला पाठच पाहिजे 30पर्यंत, किमान 20पर्यंत तर पाहिजे. 20पर्यंत पाडा तुम्हाला रँडमली कसा पण आला पाहिजे. म्हणजे काही गोष्टी स्वतःला कराव्या लागतात तेव्हा त्या प्रूव्ह करू शकतो, बरोबर आहे की नाही. मग आता शॉर्टकट जरी वापरायचे असेल तर तुम्हाला टेबल हे किमान 20पर्यंत आले पाहिजे. त्यानंतर स्क्वेअर म्हणजे वर्ग, हे आपल्याला 30पर्यंत पाठ पाहिजे, हे पाडे. त्यानंतर स्क्वेअर रूट स्क्वेअर पार्ट झाले की त्याला आपण अपोजिटली स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करू शकतो. कशाचा? स्क्वेअर रूट 30पर्यंत, बरोबर. त्यानंतर क्यूब हे 16पर्यंत किमान पाठ पाहिजे. मग वाईस वर्सा क्यूब रूट पण आपल्याला कळतात, बरोबर आहे. आता होतं काय माहिती आहे का, पाडे पाठ करत असताना समजा आपल्याला कोणी विचारलं 18 आठी किती होते. काय विचारलं? 18 आठी किती होतात. मग आपण काय करतो? ऑन ॲन ॲव्हरेज आपण काय करतो? आता जे काही मुलं, मी परत सांगतो की बरेच जण आता एखादी बॅच झालेले रिपीट मुलंसुद्धा असतं. ऑन ॲन ॲव्हरेज 18 आठी विचारलं की त्यांनी काय करणार माहिती आहे का? 18 1 18, 18 2 36, 18 3 54 असा पाडा कितीपर्यंत म्हणणार? 8पर्यंत. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला डायरेक्ट यायला पाहिजे ती तुम्ही काय करायला लागले? जिथं तुम्ही 18 आठी एका फ्रॅक्शन ऑफ सेकंदात सांगायला पाहिजे तिथं तुम्हाला 8 टाइम्स टाईम लागायला लागला त्या गोष्टीसाठी. मग तुमची स्पीड बूस्ट होणार आहे का? नाही. कारण गणित हा जो सब्जेक्ट आहे हा मेजरली डिपेंड आहे फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पर्सेंटेज कॅल्क्युलेशनवर. म्हणजे कुठलाही क्वेश्चन जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला ह्याच ॲक्टिव्हिटी करायची आहे. कोणकोणत्या? बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, किंवा जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन कोणते असणार आहे? पर्सेंटेज, बरोबर आहे का. सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन आला, पर्सेंटेज गुणाकार भागाकार राहणार आहे. टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा आला, गुणाकार भागाकारच राहणार त्याच्यामध्ये, बरोबर आहे का. म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये हे तुम्हाला फक्त बऱ्याच म्हणण्यापेक्षा 99% हेच काम करायचं आहे.
आणि मग हे करण्यासाठी, फास्ट करण्यासाठी पाढे मात्र तुमचे कसे पाठ पाहिजे, डायरेक्ट पाठ पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला समजा असा उलटा पाढा म्हणायला लावला, 20 10 200, 19 9 171, 18 8 144, 17 7 119, म्हणजे तिरपा पाढा असा तरी आला पाहिजे. तुम्हाला जर आडवा म्हणायला लावला, 2 9 18 180, 20 9 180, 19 9 171, 18 9 162, म्हणजे 9चाच पाढा फक्त. आता आपण शिकतो कशा, फक्त उभे, म्हणजे वरूनच खाली येतो आपण. म्हणजे 17 9 बी म्हटलं, 17 8 म्हटलं तर वरूनच येणार आहे आपण, बरोबर आहे का. 17 8 136 पर्यंत मग तसे पाढे पाठ करून फायदा होणार नाही. थोडा टाईम घ्या, पण पाढे हे प्रॉपरली पाठ करा, जेणेकरून काय होईल, पाढे असेल, स्क्वेअर असेल, क्यूब असेल. स्क्वेअरसुद्धा मुलं कसे पाठ करतात माहिती आहे का, जर त्यांना 21चा आला तर 22चा येतो, 24चा आला तर 25चा येतो, म्हणजे एकमेकावर डिपेंड ठेवलेलं असतं आपण. मग तसं का बरं, 26चा डायरेक्ट काय येत नाही तुम्हाला. मग आपण ते पाठ करताना तसा रट्टा मारलेला असतो. तर ही गोष्ट थोडीशी अवॉइड करायची. म्हणजे पाठ कसे करायचे, तर एक बेसिक बघा, या अशी स्मॉल बॉक्सची एक वही भेटती छोटीशी. आता मी प्रत्येक बॅचमध्ये सांगत असतो, प्रत्येक बॅचमध्ये सांगतो बरं, पण मला अजून पण कोणी इम्प्लिमेंटेशन केलेलं आठवत नाही की सर मी हे केलं आहे म्हणून. ही अशी एक वही घ्यायची, मी सांगतो पण कोणी करत नाही. तुम्ही केलं तर फायदा कोणाला आहे, तुम्हालाच आहे. मी प्रत्येक बॅचमध्ये हेही सांगतो की तुम्ही केलं तर फायदा कोणाला आहे, तुम्हाला. आता पाठ करायची गोष्ट टीचरची असते का, पाढे पाठ काय, पाढे आम्हाला पाठ आहे, पण आम्ही तुमच्या परीक्षेच्या वेळेस येणार नाही ना सोबत. तुम्हाला सांगणं आमचं काम आहे कसे करायचे म्हणून. माझा पाढे कसे पाठ करायचे का, अशी वही घ्यायची छोटीशी, आणि या वहीत काय करायचं, इकडं लिहायचं 1 2 3 4 5 असं लिहायचं 10 पर्यंत. ओके, 10 पर्यंत. आणि इकडे लिहायचं 11 12 13. स्क्वेअर क्यूबचं तसंच लिहायचं, 11 10 पर्यंत तर सगळ्यांना पाठ असेल, तिथून पुढे 11 12 13 असं लिहायचं. आणि मग काय करायचं, पाढा असा म्हणायचा नाही, 11 1 11 11 2 22 11 3 33 असा म्हणायचा नाही, अजिबात नाही. मग काय करायचं, तर 12 पंचे किती होते, 60. मग इथं समजा 14 आहे, इथं 15 आहे, मग 15 8 किती होणार आहे, 120. मग असं रॅन्डमली लिहायचं, पझल टाईप. जुने लोक ते पेपर, न्यूजपेपरमध्ये, तेव्हा काय असे मोबाईल नव्हते, तर काय करायचे, पुण्यनगरी वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये असे कोडे असायचे बघा, डार्क डार्क बॉक्सवाले, आणि मग ते भरायचे एखाद्या गावाचं नाव, एखाद्या प्राण्याचं नाव, मग असे भरपूर असायचं काय काय. ते पूर्ण कोडं भरलं की मग जरा आनंद वाटायचा त्यांना, 1 2 तास त्याच्यामध्ये गेला की. मग तसं हे आपल्याला पूर्ण एक पझल भरायचं आहे, पण रॅन्डमली भरायचं. आता बऱ्याच वेळेस काय होईल, तुमचं पहिलंच भरल फक्त, बऱ्याच जणांचं 12 दुनी 24 13 दुनी 26, 13 जरी म्हटलं तर लवकर विचार करावा लागेल काही जणांना. मग थोडं हळूहळू वाढेल. तुम्ही तुमच्या साईडला रफ बुकमध्ये काय करा, गुणाकार करून बघा, डायरेक्ट पाढा म्हणूच नका. म्हणजे समजा आता तुम्हाला येत नाही, 19 9 येणार नाही, तर 19 गुणिले 9 करा ना, मोबाईलवर करा, नाही तर साईडला करा रफ, म्हणजे लक्षात राहील. तुम्ही जर याला प्रॉपरली कॅल्क्युलेट करून लिहिलं तर लक्षात राहील की 19 9 171 होतं. आणि मग तुम्हाला आडवा, असा उभा, खालून वर उलटा पाढा, एखादा पाढा उलटा डायरेक्टली, एखादा पाढा क्रॉस, किंवा रॅन्डमली कुठलाही पाढा तुम्हाला डायरेक्ट त्यावेळेस सांगता येईल, जर तुम्ही असं प्रॅक्टिस केली तर. आणि ही प्रॅक्टिस काय तुम्हाला 6 महिने करायची नाही, प्रॅक्टिस फक्त काय करायचं, एक 8 दिवस करायचं हार्ड स्टार्टिंगला. आता स्टार्टिंगला काही तुम्हाला लय होमवर्क नसणार आहे, होमवर्क जास्त असणार आहे का नाही, थोडाफार राहील. तर त्या केसमध्ये तुम्ही फक्त स्टार्टिंगला 7 8 दिवस सकाळी एकदा संध्याकाळी एकदा हे पझल भरवत राहायचं. म्हणजे पाढे तुमचे प्रॉम्प्टली पाठ होणार, क्यूब पण पाठ होणार, स्क्वेअर पण पाठ होणार. आता होतं कसं माहिती आहे का, बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि बऱ्याच गोष्टी पाठ पण करायच्या आहे. मग आता पाठ करताना तुम्ही आत्तापासून जर पेंडन्सी ठेवत गेले, त्याची थप्पी लागते मग शेवटी. आणि मग आपल्याला वाटतं की यार आपली स्पीड वाढली नाही, आपल्याला हे जमत नाही, ते जमत नाही, आणि मग अडचणी वाढतात. त्यामुळं डे 1 पासून याची काळजी घ्यायची आणि स्टार्ट करायचं. ओके, मग पाढे, स्क्वेअर, क्यूब ह्या पद्धतीने पाठ करायचे. सुरुवातीला आडे उभे तिरपे कसेही पाढे तुम्हाला कितीपर्यंत आले पाहिजे, 20 पर्यंत. 30 पर्यंत केले तर तुमचा परफॉर्मन्स लो होईल अशातला भाग नाही. डेफिनेटली परफॉर्मन्समध्ये काय होईल, तुमच्या इम्प्रूव्हमेंटच होईल. शेजाऱ्यापेक्षा एक क्वेश्चन तुमचा जास्त सॉल्व झालेला असणार आहे. आणि खूप मोठा टास्क तो नाही आहे, बरोबर आहे का. खूप मोठा टास्क आहे का पाढे पाठ करणं, म्हणजे नाही. आणि हे तुम्हालाच करावं लागतं बरं, हे कोणताच मास्तर करू शकत नाही. म्हणजे तुमचा कान धरून पहिलं ते कोंबडा बना, बेंडूक बना, असं काही आता जमणार नाही. हे तुम्हाला स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन करावं लागेल. मग आता सिम्प्लिफिकेशनमध्ये काय होतं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पाढे, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फ्रॅक्शनची बेरीज वजाबाकी, फ्रॅक्शनचा गुणाकार भागाकार,
त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहे ज्या की आपल्याला सॉल्व करावं लागतात. 10 ते 15 मार्क आपल्याला याच्यातून भेटतात. मग बेसिकली सुरुवातीला आपण हाच पार्ट बघणार आहोत की आजचा आपला जो त्यातला एक सब टाईप समजा 2 क्वेश्चन त्याच्यावर असतात सिम्प्लिफिकेशनचे. स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करायचा. आता स्क्वेअर म्हणजे एखादी शिपायाची जरी भरती असेल तर तिथून UPSCमध्ये देखील तुम्हाला स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करावा लागतो हे विचारलं जातं. कोणत्या परीक्षेमध्ये? UPSC. डायरेक्ट त्याच्यात देखील विचारलं जातं. बँकिंगमध्ये तर विचारणारच तुम्हाला डेफिनेटली. मग आता याच्यामध्ये नेमकं काय होतं बघा. आता तुम्ही म्हणाल UPSCमध्ये खरंच विचारतात का. तर ह्या वर्षीचा मी CSATचा पेपर पाहिला नाही कारण आमचा एक मित्र देत होता. यावर्षी त्याने दिली की नाही मला माहीत नाही, पण मागच्या वर्षीचा मी बघितला होता. म्हणजे जे ह्या वर्षी IAS झाले का त्यांनी मागच्या वर्षी पेपर दिला होता. मग मागच्या वर्षीचा एक पेपर होता त्याच्यात एक क्वेश्चन असा होता की एक ही संख्या आहे, एक हा डिजिट आहे, हा 8 वेळा लिहायचा. किती वेळा लिहायचा? 8 वेळा लिहायचा. म्हणजे 8 वेळा लिहिला. 1 2 3 4 5 6 7 8 झाला का रे? झाला. आता ह्याच संख्येला जर ह्याच संख्येने गुणलं म्हणजे परत एकदा 8 वेळा लिहावं लागेल. 2 3 5 6 7 8. आता तुम्हाला विचारलं येणारं जे आन्सर आहे त्या आन्सरच्या डिजिटची सम सांगा. म्हणजे आता UPSCला विचारलं म्हणजे डायरेक्ट तर विचारणार नाही ना तुम्हाला 15चा स्क्वेअर सांगा, कलेक्टर बनणार आहे तुम्ही, असं विचारणार आहे का? नाही. विचारताना थोडासा क्वेश्चन फिरून विचारला जातो. कुठलाही क्वेश्चन बेसिक राहत नाही आणि कुठलाही क्वेश्चन डिफिकल्ट नसतो माझ्या माहितीप्रमाणे. आपल्याला जर त्याचं नॉलेज असेल तर तो क्वेश्चन एकदम बेसिक असणार आहे. नॉलेज नसेल तर आपल्यासाठी तो क्वेश्चन जगातला सगळ्यात अवघड क्वेश्चन आहे. बरोबर आहे का? मग आता याचा आन्सर काढायचं म्हणलं ज्याला माहिती आहे तो काही सेकंदात कॅल्क्युलेट करू शकतो. ज्याला माहिती नाही तो त्याला 2 दिवस लागतील. त्याची बेरीज चुकल, गुणाकार चुकल, काहीतरी चुकतच राहील. मग आता हा स्क्वेअरच आहे ना, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलेलं आहे. वेगळं काय आहे का याच्यामध्ये? स्क्वेअर म्हणजे काय असतं? त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. मग आपल्याला इथं गुणाकार आल्यानंतर समजा आता याचा गुणाकार काय माहिती आहे का? 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 1 हा याचा गुणाकार आहे. म्हणजे काही कॅल्क्युलेशन न करता हा गुणाकार आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. मग आपल्याला गुणाकार विचारला का? आपल्याला काय विचारलं? याची बेरीज. म्हणजे असं करायचं. पुन्हा 5 आणि 4 9 1 10 10 आणि 6 16 आणि 4 20 20 आणि हे 15 30 35 35 5 40 10 50 60 62 63 म्हणजे याची बेरीज विचारली होती. आन्सर फक्त हे होतं. मग असे क्वेश्चन तुम्हाला स्क्वेअरवरती सगळीकडे विचारले जातात. मग आपल्या बँकिंगमध्ये असा क्वेश्चन नसतो शक्यतो. सरळ क्वेश्चन असतो एखादा जो की सिम्प्लिफिकेशनमध्ये विचारला जातो. जसं की आपल्याला सांगतील 144चा स्क्वेअर प्लस 1296 मायनस क्यूब रूट ऑफ 4096 बरोबर किती, असा एखादा बेसिक क्वेश्चन असेल. मग आपल्याला याच्यात काय आलं पाहिजे? स्क्वेअर रूट आलं पाहिजे, स्क्वेअर आला पाहिजे. बरोबर. कधी कधी काय करतील 12चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8चा स्क्वेअर पुन्हा मल्टिप्लाइड बाय 24 इज इक्वल टू व्हॉट. मग तुम्हाला कधी कधी फ्रॅक्शनमध्ये विचारतील 3/4 ऑफ 120चा स्क्वेअर डिवायडेड बाय 25. मग आता प्लस काहीतरी घेतील इथं 4096 409 बरोबर किती. मग आता इथं पण आपल्याला स्क्वेअर माहिती पाहिजे. बरोबर आहे का? मग अशा बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला स्क्वेअर विचारलं जातं. मग आता मी तुम्हाला सांगितलं की स्क्वेअर काढण्याच्या एवढ्या मेथड आहेत की त्याचं एक पुस्तक लिहिता येईल आपल्याला स्क्वेअर कसा काढावा. मग आपण काय करणार? सगळ्याच मेथड बघणार नाही. त्यातल्या आपल्याला ज्या योग्य वाटतात ज्याच्या थ्रू तुम्ही आता बँकिंगच्या परीक्षेमध्ये जी प्री एक्झाम असते इथं तुम्हाला हार्डली 200पर्यंत स्क्वेअर विचारला जातो. कितीपर्यंत? 200पर्यंत. त्याच्यावर विचारत नाही कारण प्रीला असते, हे सगळा सिलेबस प्रीला येतो. तर तुम्हाला जास्तीत जास्त 200पर्यंत स्क्वेअर इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करायचा हे जवळपास 150पर्यंत तोंडी कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण शिकणार आहे. पण एक लक्षात ठेवा, तोंडी स्क्वेअर तुम्हाला तेव्हाच काढता येईल जेव्हा तुम्ही 30पर्यंत स्क्वेअर पाठ असेल. कितीपर्यंत? 30पर्यंत पाठ असेल. उद्या येताना सगळ्यांनी लिहून आणायचे ते, म्हणजे प्रत्येकाच्या वहीमध्ये लिहिलेले असावे. ओके. मग आता बघा स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी
आता हे जे मी सांगितलं तुम्हाला आधी त्याला कंप्लीट करू. कोणतं? 8 वेळा 1 लिहिला आणि त्यालाच त्याने गुणल्यावर स्क्वेअर कसा आला, त्याला आधी कंप्लीट करून घेऊ. ती एक मेथड आहे. अशा मी तुम्हाला सांगितलं किती मेथड आहे, पुस्तक आपण लिहू शकतो अक्षरशः. मग आता जेव्हा एखाद्या संख्येमध्ये 1 असतो, आता इथे 1 किती वेळा आहे? किती वेळा आहे? 2 वेळा आहे, बरोबर. मग काय करायचं माहिती आहे का, जर 11चा स्क्वेअर काढायचा असेल तर आपल्याला फक्त 2 पर्यंत लिहायचं आहे आणि पुन्हा रिव्हर्स गेअर टाकायचा आहे. 1 2 पुन्हा 1 आलो आपण. मग 11चा स्क्वेअर किती असेल? 121. मग आता इथं समजा 111चा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. मग 1 किती वेळा लिहिलेला आहे इथं? मग इथं काय होईल? 1 2 3 पुन्हा रिव्हर्स गिअर टाकायचा. 3 2 1 म्हणजे 1 2 3 3 लिहायचा नाही, परत 2 1. क्लिअर आहे का? मग समजा इथं 1 4 वेळा आहे. आता काय होईल सांगा बरं मग तुम्ही? 1 2 3 4 3 2 1 म्हणजे जेवढे डिजिट आहेत, अंक आहेत, तेवढे लिहित जायचं आणि तिथून पुन्हा रिव्हर्स यायचं. मग जसं आता 8 होतं तर मी कितीपर्यंत लिहित गेलो? 8 पर्यंत. आणि तिथून पुन्हा पुढे 7 6 5 आपण रिव्हर्स आलो होतो. क्लिअर आहे का? मग समजा 5 असेल तर काय होईल मग? आता याच्यावर UPSCला क्वेश्चन आला होता, त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगितलं मी. 1 2 3 4 5 पुन्हा काय होईल? 4 3 2 1. कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? म्हणजे ज्या संख्यांमध्ये अशा भरपूर मेथड आहे, ज्या संख्यांमध्ये 1 असतो तर त्याचा स्क्वेअर ह्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. मग आता असंच आणखीन एक मेथड छोटीशी बघू, जिचा वापर आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये करायचा आहे. नंतर लिहा, थोडंसं आधी एकदा हे कव्हर करू मग पुन्हा लिहा. स्क्वेअर रूटमध्ये याचा वापर करायचा आहे. जर एखाद्या संख्येच्या शेवटी 5 असेल, काय असेल? 5. मग काय होतं, समजा इथं 15 असेल, 25 असेल, 35 असेल, 45 असेल, 55 असेल, 65. आता पुढे जातो थोडं, 125 असेल, 145 असेल, 195 असेल. तर ह्या केसमध्ये काय होतं माहिती आहे का, 5चा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. सगळ्यांचा स्क्वेअर काढून घेऊ. आता ऑनलाईन आहे तर थोडं जरा जास्त लिहावं लागेल. पहिले थोडं पळवत होतो मी जरा जास्तच, आता थोडं पळवायला लगाम लावावं लागेल आहे ना, जास्त पळवून चालणार नाही. मग आता इथं काय होईल? 5चा स्क्वेअर राहील. 5चा स्क्वेअर किती होईल? 25. आता इथं उरलेला जो डिजिट आहे 1 आहे, याच्या पुढची क्रमाने येणारी संख्या कोणती आहे? 2. तर काय होतं, 2 ने याला फक्त गुणायचं, 2 1 2. मग इथं अगेन तेच, 5चा स्क्वेअर किती होईल इथं? 25. आता 2च्या पुढची संख्या कोणती आहे? म्हणजे 3 2 किती होईल इथं? 6. म्हणजे काय होईल? 625. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे? मग समजा इथं 5 आहे बघा, 5च्या वजा किती होईल रे? आणि 19च्या पुढची संख्या कोणती आहे? 20 आहे. मग 19 2 किती होईल? 38 आणि 1 0 म्हणजे आन्सर काय भेटेल? 380 25. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? मग आता हे एकदा लिहून घ्या आणि इथले मधले कॅल्क्युलेट करा फास्टमध्ये. काही डाऊट असेल तर विचारत चला, म्हणजे शांत बसू नका, काही अडचण नाही. जरी हे रेकॉर्डेड टाकणार असेल, आपण लाईव्ह बी केलं तरी आपल्याला इथं जे ऑफलाईन आहे त्यांना काही अडचण आली नाही पाहिजे याच्यामध्ये. ओके. फक्त एक रुटीन बसायला थोडासा वेळ लागेल आपल्याला. एकदा माइंड सेट झाला की मग काही अडचण येणार नाही. तुम्हाला मात्र काही डाऊट आला तर विचारत चला इथलं इथं. आणि आता रेकॉर्डिंगचा एक फायदा होईल तुम्हाला, तुम्ही ॲब्सेंट बी राहिले तर घरी बघू शकता त्या दिवशीचं. ट्राय करायचे सगळे क्वेश्चन झाले. व्हेरी गुड. आणि सेपरेट नोटबुक करा बरं का, नाही तर खिचडी करसान सगळी, त्याच्यातच
गोबी, त्याच्यातच कढीपत्ता, त्यातच शेंगदाणे, सगळं मिक्स. असं करू नका. सेपरेट नोटबुक ठेवा, म्हणजे काय सिलेबस झाला ते तुम्हाला कळतं. नाही तर 15 दिवसांनी विचारलं का ही मेथड झालती का शिकून, तर तुम्ही विचार करत बसता झालती का नव्हती झाली म्हणून. आल्या का पूजा करून आल्या? व्हेरी गुड. मला वाटलं येत नाही काय की आज. नाही, असं डेडिकेशन पाहिजे आपलं. कारण काय होतं, नाहीतर मग छोटे छोटे सण, बऱ्याच गोष्टी आणखीन म्हणजे अडथळा येत राहणार दररोज, आणि आपण ॲबसेंट राहिलो तर मग लिंक लागणार नाही आपली. आणि हे सब्जेक्ट असे आहेत की आजचं उद्या, उद्याचं परवा सगळे लिंक असतं, त्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर येणं गरजेचं आहे. झालं? मग 35चा किती आला? 1225. 45, 20, 25, 55, 30, 35, 25, 65, 43, 42, 25. 125चा 15,600. आता बघा, जेव्हा 12 गुणिले 13 करायचं असतं ना, तर हे तोंडी तोंडी पण करू शकता. 12 गुणिले 13. आता काय होतं, कधी कधी याला स्प्लिट करू शकता तुम्ही 10 आणि 3, म्हणजे 12 120 होतं, 12 36. म्हणजे 120 आणि 36 ही बेरीज आपल्याला तोंडी तोंडी करता येते. 120 आणि 36 156 होतं. मग याला स्प्लिट करायचं, हे शिकायचं हळूहळू. म्हणजे स्प्लिट केलं ना तर मांडायची गरज पडत नाही. नाही तर मग तुम्ही काय करणार, 12 गुणिले 13, मग चालू देणार 13 दुने 26, मग वेळ जाईल तुमचा. आता हे मी शिकवतो म्हणून मांडलं, नाही तर मांडायची गरज होती का? 12 120, 12 36, 120 36, 156. म्हणजे आपण काही सेकंदात त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता इथं पण 14 गुणिले 15 आहे, 15 150, 15 चौक 60, 150 + 60 210 25. म्हणजे कॅल्क्युलेट करायची गरज पडणार नाही. आणि हळूहळू प्रॅक्टिस करायची, एकदाच होणार नाही. थोडं तुम्ही सराव केला, 10-20 वेळा असं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला सवयच लागते. म्हणजे इव्हन तुम्ही कोणताही पाडा तयार करू शकता. समजा तुम्हाला म्हटलं 96 सखी किती होतं, तर 96 सखीसुद्धा तुम्ही पाडा म्हणू शकता. 9 सख 54 होतं, 540 होईल, आणि 6 6 36 होईल. 540 आणि 36 576. 96 सख 576. म्हणजे तुम्हाला कुठलाच पाडासुद्धा असं पाठ करायची गरज नाही पडणार 30च्या पुढं. 47चा पाडा म्हणता येईल. म्हणजे तिथं तुम्हाला अडचणी येणार नाही जर स्प्लिट करायला शिकले तर. आता 47 8 म्हटलं तर काय करणार आपण, 47चा तर पाडा येणार नाही, हा प्राईम नंबर आहे. म्हणजे 40 आणि 7 करा गुणिले 8 करा, म्हणजे 8 चौक 32, 320 झालं, 8 7 56 झालं, 320 56, 376. म्हणजे वेळ लागणार आहे का? क्लिअर आहे? चलो फिर. आता बघा स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करावा. ह्या दोन मेथड छोट्या छोट्या आहेत, याचा काही जास्त वापर होणार नाही, पण ह्या 5चा मात्र वापर आपण करणार आहे स्क्वेअर रूटमध्ये. ओके. त्यानंतर एक मेन मेथड अशी आहे की जर समजा आपण इथे एक फॉर्म्युला वापरला a + bचा स्क्वेअर, तर ह्या फॉर्म्युल्याचा बेस वापरून a² + 2ab + b², तर आपण काय करू शकतो माहिती आहे का, काही केसेसमध्ये 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणणे, म्हणजे स्क्वेअर तर झालाच, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. 2 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला गुणणे, आणि 3 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला गुणणे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ह्या एका फॉर्म्युल्यामध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे स्क्वेअर पण कॅल्क्युलेट करू शकतो, आणि अजून काय कॅल्क्युलेट करू शकतो, 2 अंकीने 2 अंकीला, 2 अंकीने 3 अंकीला, 3 अंकीने 3 अंकीला. गुणाकार पण आपण ह्याच मेथडने करू शकतो. कसं बघा, समजा आपल्याला स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं आहे. समजा इथं आपण 98 घेतलं, 112 घेतलं, 121 घेतलं, छोटी एखादी संख्या घेऊ 89, अजून एखादी छोटी घेऊ 78. आता याच्यामध्ये काय होईल, याला आपण ए मानलं आणि याला बी. ओके. आता फॉर्म्युला ॲज इट इज नाही वापरायचा आपल्याला, फक्त बेस यूज करायचा आहे. काय वापरायचं आहे आपल्याला, बेस. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही ना आधीच्या दोन मेथडमध्ये, क्लिअर आहे ना?
आधीच्या 2. आता काय होईल बघा, एचा स्क्वेअर म्हणजे 9चा स्क्वेअर होईल. तर याला मी थोडा असं मांडतो, 98 98. मग 9चा स्क्वेअर किती होईल सांगा, 9 9 81. ओके. आता बी आहे इथं, बी म्हणजे 8 आहे. आता जर बीचा स्क्वेअर घेतला तर 8 गुणिले 8 होईल, 8 8 64. क्लिअर आहे. म्हणजे इथं ए स्क्वेअर भेटला, बी स्क्वेअर भेटला. हे डाऊट आहे कोणाला इथपर्यंत? आता काय होईल बघा, आपल्याकडे राहिला फक्त 2ab. आता 2ab म्हणजे काय असतं, तर ए इंटू बी तर होणारच आहे 9 गुणिले 8. ए इंटू बी तर होणारच आहे 9 गुणिले 8. गुणिले 2 केलं की हे 2ab भेटल. 9 8 72 दुनी 144. पण हे शक्यतो असं न लिहिता आपल्याला ह्याच पद्धतीचा वापर करून गुणाकार पण करायचा आहे. मग काय करायचं मी सांगतो, इकडे बघा. 9 8 72 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 9 8 किती होणार आहे 72 आणि 9 8 परत किती होणार आहे 72. तर 72 आणि 72 आता याची पण बेरीज करायला तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही. 72 आणि 72 किती होईल 144. मग 144 इथं सेंटरला लिहिले आपण. क्लिअर आहे. 3 बॉक्स कसे तयार झाले का आलं. मग इथं ए स्क्वेअर भेटला, लास्टला बी स्क्वेअर आणि मध्ये काय भेटला आपल्याला 2ab. आता इथं परत एकदा बघा 112 नंतरच घेऊ पुन्हा 112 बघा. आता याच्यात काय करू, ए मध्ये 11 घेऊ आपण आणि बी मध्ये कोण घ्यायचं 2 सिंगल डिजिट घेऊ. ए मध्ये डबल डिजिट, बी मध्ये सिंगल डिजिट. आता काय होईल बघा 112. मग आता इथं काय होईल 11 गुणिले 11. आता तो फॉर्म्युला विसरून जा थोड्या वेळासाठी. 11 गुणिले 11 किती झालं रे 121. 2 गुणिले 2 किती होणार आहे इथं 4. आता हे 2ab म्हणजे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन असणार आहे. पण या दोघाची परत बेरीज करायची बरं, नाही तर विसरताल. 11 दुनी किती होणार आहे इथं 22. 22 प्लस 22 म्हणजे 22 आणि 22 किती होईल इथं 44. क्लिअर आहे का इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे? मग समजा आपण 78 घेतलं, मग इथं काय होईल 8 8 64. आता बी पण लिहित नाही मी. 7 7 किती होईल इथं 49. आता हे 7 8 56 प्लस 56 म्हणजे या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 112 होईल. म्हणजे 3 बॉक्स भेटले. कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? आता काय करायचं, हे काही आपलं फायनल आन्सर राहणार नाही. मग फायनल आन्सर काय असतं, तर या प्रत्येक बॉक्समधला फक्त सिंगल डिजिट फायनल आन्सरमध्ये घ्यायचा. जसं इथं सिंगल डिजिट घेतला 4 आणि याला कॅरी फॉरवर्ड करू, इकडे ॲड करू. मग 144 आणि 6 किती होईल रे 150 होईल. म्हणजे उरलेलं इकडे ॲड करायचं. मग 150 झाल्यावर इथून किती घेणार आहे आपण फक्त 0. परत 15 उरले, हे 15 इकडे आपल्याला ॲड करायचे. मग हे झालं 96. म्हणजे आन्सर असेल याचं 9604. आन्सर काय असणार आहे 9604. मग इथं काय होईल 4 आहे 4 म्हणजे 4 घेतला आपण. आता मला सांगा इकडे पाठवायला काय आहे का आपल्याकडे जागा? काहीच नाही. मग इथून फक्त सिंगल डिजिट परत घ्यायचा. किती येईल रे इथं 4. आता इथले 4 उरले, हे इकडे ॲड करू. मग हे जर ॲड केले तर हे 125 भेटले. मग आता हे 125 येतं ॲज इट इज घेऊन टाकले आपण. म्हणजे आपल्याला आन्सरच भेटलं 125 44. मी तुम्हाला आधी सांगितलं पण सुरुवातीला ही एक मेथड आहे. आपल्याला हे टूल्स वापरायचे आहेत. आपण 200 पर्यंत स्क्वेअर हे 150 पर्यंत किमान तोंडी कसं काढायचं हे पण शिकणार आहे याच्यामध्ये. पण ही मेथड आली तर मग पुढचं आपण एक 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 शिकत जाणार आहे हळूहळू. मग आता इथं काय होईल हे 4 घेतले आपण, मग हे 6 इकडे पाठवा. मग हे झाले 118 म्हणजे 8 घेतले, पुन्हा पुन्हा इकडे 11 गेले तर 9 आणि 1 10 झाले. 4 आणि 2 6 म्हणजे आन्सर काय असणार इथं 60 84. क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? मग एकदा हे फास्टमध्ये लिहून घ्या. आणि शिकवत असताना लिहायची घाई नाही करायची. शिकवणं झाल्यावर लिहायचं, नाही तर मग ते लिहिण्यामध्येच आपलं डोकं असतं. मग आपल्याला कळत नाही नेमकं आपण काय करायला लागू.
झालं का? आणि प्रॉपर नोटबुक करा. परत परत सांगतो मी, पत्रवाळ्या तर अजिबात आणायच्या नाही. पत्रवाळ्यावर काय होतं, ते उडून जातं. जेवण झालं की काम संपलेलं असतं. तसं इथं शिकवलं की काम संपतं त्याचं. आज आहे उद्या सापडणार नाही कुठे. बरोबर आहे का? प्रत्येक सब्जेक्टला सेपरेट नोटबुक पाहिजे. नोट्स तर तुम्हाला भेटणार आहे, फक्त नोटबुक विकत घ्यायचं आहे. झालं? जमायला का? झालं का? झालं? बरं, आता ह्या केसमध्ये काय होईल, अजून एक दोन क्वेश्चन मी याच्यामध्ये घेतो. समजा इथं दिलं 124, 137, 149, 188. मग आता याला काय होईल, इकडे बघा, याला आपण मध्ये 21 घेऊ, बीमध्ये 2 घेऊ. म्हणजे इथं 21 आणि 2 असेल. आता 21चा स्क्वेअर पार्ट पाहिजे. 21चा स्क्वेअर जर पार्ट नसेल तर कॅल्क्युलेट करता येईल का आपल्याला? नाही. मग 21चा स्क्वेअर किती आहे? 2चा किती राहील इथं? 4. मग 21 दुनी किती होणार आहे? 42. मग 42 प्लस 42 होईल. 42 प्लस 42 किती होणार आहे? 84. मग आता डायरेक्ट आन्सर घेऊ. इथं 4 घेतले, पुन्हा इथं पण 4च येईल. हे 8 इकडे गेले तर 8 आणि 1 9 झाले. आता हे ॲडिशन करत बसायचं नाही, हळूहळू याला काय करायचं आहे, आपल्याला लिहायचं कमी करायचं आहे. मग आपला आन्सर आलं 449 44. क्लिअर आहे? काही कन्फ्युजन आहे इथपर्यंत कोणाला? मग आता इथं बघा 124 आहे समजा. मग 124 काय होईल बघा, 12 आणि 4 होईल. 4 चोक किती होईल रे? 16. 12 गुणिले 12 किती होणार? 144. मग हे 12 चोक 48 प्लस 48 किती होणार आहे रे? 48 प्लस 48 96. म्हणजे 3 बॉक्स रेडी झाले आपले. आता प्रत्येक बॉक्समधून सिंगल डिजिट घ्यायचं आहे. 6 घेतले, एक इकडे ॲड केला. आता एक इकडे ॲड केल्यावर आपल्याला माहिती आहे 97 होणार आहे. म्हणजे आपण फक्त 7 घ्यायचे. किती घ्यायचे? 7. मग उरलेले 9 इकडे पाठवू ना आपण. 9 4 13 होईल, 4 आणि 1 5 होईल, 153 होईल. मग आन्सर आपल्याला भेटेल 153 76. क्लिअर आहे? काही डाऊट आहे कोणाला? मग समजा आणखीन एखादा 188 घेऊ. मग 188 म्हटल्यावर काय होईल रे? 18 आणि 8 होईल. 8 8 किती होईल इथं? 64. 18चा किती आहे स्क्वेअर? 18चा स्क्वेअर किती? 324. एवढा वेळ? मग 18 8 144 होईल. तुम्ही माणसाला आजच पाठ करायचं सांगितलं आणि लगेच विचारायला लागले. नाही, पण बरेच जणांना माहीत पण असायला पाहिजे. मग 18 8 144 होईल. 144 144 किती भेटणार आहे? 288. मग आता इथं काय होईल? 4 येईल, 6 इकडं आले, 8 आणि 6 14 झाले, 294 झाले, पुन्हा 4 इकडं आले, 9 29 झाले, 9 4 13, 2 2 4 आणि 1 5 म्हणजे 353 झाले. मग आपला आन्सर असेल 353 44. कोणाला काही डाऊट येतपर्यंत? मग एक 5-6 क्वेश्चन देतो, ते फटाफट सॉल्व करायचे. हेच घ्या, 214, 137, 149, 74, 89, त्यानंतर 96, 104, 116, 153, 194. म्हणजे 200 पर्यंत दिले सध्या. ट्राय करा फटाफट.
सॉल्व करणं गरजेचं आहे, नाही तर नुसतं ऐकून ऐकून काय होणार, तुम्ही विसरून जाणार. म्हणजे रेकॉर्डेड असो किंवा लाईव्ह असो किंवा ऑफलाईन असेल, तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट. तर थोडासा गॅप तुम्ही घेऊन हे सॉल्व करू शकता. सॉल्व करायचे फटाफट. झाले? बाकी सॉल्व करा. झाले? व्हेरी गुड.
बघा मग आता हे आपण 200 पर्यंत पाहिले होते बरोबर. सांगा बरं 137चा किती आहे मग, केलं आहे का कॅल्क्युलेट? 18,769. हां इथं 22,201. आलं का रे सगळ्यांचं का चुकलं आहे? नाही आलं आहे. बघा 149 काय बघा, 149चा स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करणार? 14चा 196 आहे, 9चा 81 बरोबर. 14 किती होते? 126 प्लस 126 करा, 200 किती होईल? 52. इथं 1 आला, 260 झाले हे, म्हणजे 8 ॲड केल्यावर 260 झाले, म्हणजे 0 आला. पुन्हा 26 इकडं ॲड होईल, 6 6 12 12 9 1 10 2 12 म्हणजे 222. मग आता हे 222 जशाच तसे राहील, मग 222 01 बरोबर आहे ना, काय अडचण होते? व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. मग 74चा किती असेल सांगा? 5,700 5,476 किती बरोबर आहे का? काय करा 2 डिजिटमध्ये सांगा. 54 76 म्हणजे इथं काय सांगणार? 22 20 1 म्हणजे लवकर कळतं ते. हां इथं 79 21, इथं 92 16, इथं 108 16, इथं 134 56 बरोबर का? इथं किती आलं मग? 23 40 9, इथं 52 52 आलं का रे? 52 636 चुकला आहे बहुतेक. किती आलं आहे? 37. हां करेक्शन करून घ्या. ओके. मग आता बघा ही एक मेथड आहे, हिला थोडेसे रिस्ट्रिक्शन येतात. रिस्ट्रिक्शन कुठे येतात बघा? 300 पर्यंत आपण हिचा वापर करू शकतो. कितीपर्यंत? 300. 300 पर्यंत तेव्हाच वापर करू शकता. अगेन मी आत्ता तुम्हाला सांगितलं की जर तुमचे 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट असेल तर. कितीपर्यंत? 30 पर्यंत. जसं की आता समजा आपल्याला इथं आपण काही क्वेश्चन घेतले पण होते पुढचे. 221 घेतला होता, समजा आपण इथं 234 घेतला, 242 घेतला, 258 घेतला, म्हणजे 240 ते 50 मधला एक, 30 ते 40 मधला, 50 ते 60, 267 घेतला समजा, म्हणजे 60 ते 70 मधला. मग इथं काय होतं? 23चा स्क्वेअर पार्ट पाहिजे, 23चा पाडा पण पार्ट पाहिजे, छोटा मोठा का होत नाही. त्यानंतर इथे 24चा स्क्वेअर पार्ट पाहिजे, 25चा पाहिजे, 26चा पाहिजे बरोबर. तरच तुम्हाला स्क्वेअर पार्ट असेल तर ही मेथड अप्लाय करता येईल. कितीपर्यंत? 300 पर्यंत. आता 300च्या पुढे गेलो आपण, जसं की समजा 312 असेल, 324 असेल, 339 असेल, 348 असेल. मग आता इथं काय होतं? आपल्याला तर 31 32चा स्क्वेअर पार्ट असणार आहे, कारण मी 30 पर्यंत सांगितलं होतं तुम्हाला. मग पार्ट असेल तर इथेही वापरता येईल, पण पार्ट नसेल तर तुम्हाला तो कॅल्क्युलेट करावा लागेल. मग आपण काय करणार आहे? याच्यासाठी एक अशी मेथड शिकणार आहोत की 30 पर्यंत आपला पार्ट आहे, 30 ते 130 पर्यंतचा स्क्वेअर आपल्याला तोंडी तोंडी कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. म्हणजे तोंडी तोंडी जर कॅल्क्युलेट करता आला, 32चा असेल किंवा 48चा असेल किंवा 34चा असेल, जर तोंडी तोंडी स्क्वेअर कॅल्क्युलेट करता आला तर मग आपल्याला गुणाकार करत बसायची गरज पडणार आहे का त्याची? नाही. आणि मग तुम्ही ह्या मेथडचा वापर हजारापर्यंत करू शकता. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये थोडेसे जर चेंजेस केले तुम्ही, थोडेसे चेंजेस कसे बघा? समजा 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट आहे. आता 300च्या पुढं कॅल्क्युलेट करण्यासाठी मी आधी सांगितलं की तुम्हाला 30 ते 130 पर्यंतचे स्क्वेअर तोंडी तोंडी आले पाहिजे. ते आपण बघितल्यानंतर पुन्हा या मेथडकडे आपण येणार आहे. मग आता दुसऱ्या याच्यामध्ये थोडेसे चेंजेस जर तुम्ही केले तर तुम्हाला प्रत्येक 100 मधल्या 30-30चा स्क्वेअर पण काढता येईल. जसं की 300 ते 330,
400 ते 430, 500 ते 530, 600 ते 630, म्हणजे असं 900 ते 930 पर्यंत तुम्हाला ह्या मेथडने स्क्वेअर कॅल्क्युलेट करता येतील, कुठलीही मेथड माहीत नसताना देखील. कसं बघा, समजा इथं आपण घेतलं 317, 408, 512, 618, आता हे इरेज करतो पुन्हा, 709, 902, 811, 721, 30 पर्यंतच म्हटलं मी. कितीपर्यंत म्हटलेलं आहे? 30. मग याच्यात चेंजेस काय करायचे बघा, छोटेसे चेंजेस आहे. आत्तापर्यंत आपण काय करत होतो, ए मध्ये डबल डिजिट ठेवत होतो आणि बी मध्ये कसा ठेवायचो? सिंगल डिजिट. आता आपल्याला एक चेंजेस करायचा आहे, ए मध्ये सिंगल ठेवायचा आहे, म्हणजे 31चा पाडा मला येत नाही. फॉर एक्झाम्पल 31चा पाडा येतो का? नाही. मग मी काय केलं, 31चा स्क्वेअर बी माहीत नाही आपल्याला, पण आपल्याला एक माहिती आहे 3चा स्क्वेअर माहिती आहे, 17चा माहिती आहे. म्हणजे सोपं झालं ना. 31 आणि 7 घेण्याऐवजी 3 आणि 17 घेतलं तर काय होणार आहे? सोपं होणार आहे. मग आपण आला असं वापरू, आता हे 3 आणि 17 घेऊ. मग आता इथं काय होईल? सेम इथून पुढं पुन्हा 3चा स्क्वेअर होईल, म्हणजे एचा स्क्वेअर झाला 9, 17चा स्क्वेअर किती झाला रे? आणि 17 त्रिक 51 झालं. मग 51 प्लस 51 होईल, मग हे होईल 102. 3 बॉक्स तयार झाले. कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? मग परत एक बघा, इकडं 709 आहे. चलो इधर आ जाओ डायरेक्टली, कोई प्रॉब्लेम नाही. इथं 7 आहे, इथं 09 आहे. याला ए मानू, याला बी मानू, बरोबर. मग आता काय होईल? एचा स्क्वेअर करू, 7 7 49. बी 09 म्हणजे काय? 09 म्हणजे काय? 09 म्हणजे 9. 09 म्हणजे काय? 9. मग आता 9चा स्क्वेअर करू, 9 9 किती होईल इथं? 81. पुन्हा आहे 9 7 63 प्लस 63, 63 प्लस 63 म्हणजे किती भेटणार आहे? 126. 126 भेटेल आपल्याला. वाटल्यास अजून एक घेऊ, 8 11, याला पण घेऊन टाकू. 11 आणि 8, 8 8 64. 11चा स्क्वेअर किती झाला रे? 121. मग 11 8 88 होईल. 88 प्लस 88, 8 8 16, 160 आणि ते 16, 100 किती होईल इथं? 76. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? म्हणजे याच्यात फक्त एकच चेंजेस आपण केला. कोणता? ए मध्ये ठेवला सिंगल डिजिट आणि बी मध्ये काय केलं आपण? डबल डिजिट टाकला. आपल्या सोयीसाठी केला आपण. मग आता आन्सर आपलं सेमच काढायचं का? नाही. जर तुम्ही चेंजेस केले तर थोडेसे चेंजेस पुढं पण होणार आहे. काय होणार आहे? जर ए मध्ये सिंगल डिजिट आहे आणि बी मध्ये डबल डिजिट असेल, जर बी मध्ये डबल डिजिट असेल तर फक्त इथं एक चेंजेस करायचा की शेवट आपण ज्यावेळेस काय करायचो याच्या आधी, की प्रत्येक बॉक्समधून किती किती डिजिट घेत होतो? सिंगल. किती किती डिजिट घ्यायचो? सिंगल. आता काय करायचं? प्रत्येक बॉक्समधून डबल डबल डिजिट घ्यायचा. किती किती डिजिट घ्यायचा? डबल. डबल केव्हा घ्यायचा? जेव्हा बी मध्ये किती डिजिट असणार आहे? डबल डिजिट असणार. मग डबल डबल डिजिट घ्या, म्हणजे इथं 89 घेऊ. आता उरलेलं इकडे पाठवावं लागेल, मग इथं 104 होईल. मग हे झालं 04. मग आता 1 इकडे पाठवलं तर 9 1 किती झाले रे? 10. मग हे झाले 10. क्लिअर आहे? काही डाऊट आहे कोणाला? मग इथं काय होईल? आता इथं 2 2 डिजिट आहे, म्हणजे इथं 2च येतं. 81 घेतलं, इकडे पाठवायला काय आहे का? मग इथून किती घेणार? 26. मग 1 मात्र इकडं पाठवावा लागेल. मग इथं किती होणार आहे? 50. कोणाला काही डाऊट आहे? मग इथं काय होईल? 21 घेतलं, 21, 1 इकडं आला, 100. आता हे लिहायची गरज नाही, मी तुम्हाला पुढं सांगेल कसं याला डायरेक्ट सॉल्व करायचं. 177 झालं, म्हणजे इथं किती आले रे? 77. पुन्हा 1 इकडं आला तर 64 ने किती झाले? 65. क्लिअर आहे? फक्त याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, एक मी क्वेश्चन घेतला होता हा वाला 902. बघा आता याला आपण ए मानू, याला बी, म्हणजे इथं पण 902 लिहू. मग हे होईल बे दुनी किती होईल इथं? 4. इथं किती होईल? 9 9, 9 दुनी 18, 18 प्लस 18 किती झाले? 36. आता काय आलं? आपण बी मध्ये डबल डिजिट घेतला होता. बी मध्ये किती डिजिट घेतले होते? डबल. आता बी मध्ये डबल डिजिट घेतला, पण इथं सिंगलच आहे ना. जेव्हा बी मध्ये डबल डिजिट असतो तेव्हा या प्रत्येक एका बॉक्समधून 2 2 डिजिट फायनल आन्सरमध्ये घ्यायचे असतात आपल्याला, पण इथं किती डिजिट आहे? सिंगल आहे. मग ह्या केसमध्ये काय करायचं माहिती आहे का? इथे एक 0 वाढवायचा, प्रेमाने वाढवायचा. काय वाढवायचा? 0. आता 0 वाढवला की मग हे आन्सर असेल 04, हे असेल इथं 36 आणि हे मात्र 81 ॲज इट इज. कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? क्लिअर आहे?
मग एकदा लिहून घ्या फटाफट. आता याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी बघणार आहोत. मिरर नंबर काय असतं, शेवटी 9 आल्यावर कसं कॅल्क्युलेट करायचं, हे बरेच क्वेश्चन आपण याच्यामध्ये आणखीन बघणार आहोत. हे बघ इकडे बघ, तुझा क्वेश्चन काय आहे की थर्ड बॉक्समध्ये आणि सेकंडमध्ये शक्यतो 0 येणार नाही. ओके, आणि थर्डमध्ये जर आला, समजा मी एक क्वेश्चन घेतो 318. आता हे काय होईल, 18 गुणिले 18 324 होईल. 3 त्रिक किती होईल इथं 9. 18 2 छेदी 18 54 प्लस 54 होईल 108. आता काय आलं माहिती आहे का, इथं 2 डिजिट आले, 24 घेतला, हे 3 इकडे ॲड केले तर 108 आणि 3 111 झाले, पुन्हा 11 आले बरोबर. आता समजा एक इकडे ॲड केलं 10 होणार आहे, पण समजा 10 नसते झाले. तुझा क्वेश्चन होता की सिंगल डिजिट आला, 9 आला असता. आता मी इथं 9 लिहिला आणि 0 लिहिला. मला सांगा या शून्याला काही व्हॅल्यू आहे का, म्हणजे लिहायची गरज आहे का तिथं, नाही. पण आता इथं 9 ने 1 10 झालेलं आहे, तर मग आता हे 10च लिहावं लागेल. तर या 0ला काही किंमत नसते, इकडे लिहिला काय आणि नाही लिहिला काय फरक पडणार नाही.
चलो आता बघा, तुम्ही असाल एवढं लिहायचं का? एवढं लिहायची गरज नाही. हे फक्त मी आता शिकवतोय, तुम्हाला सगळ्या स्टेप समजल्या पाहिजे म्हणून आपण एवढं लिहिलं आहे. आता आपल्याला माहिती आहे 408चा आपल्याला स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं आहे. आता तुम्हाला जर एकदा स्ट्रक्चर पाठ झालं तर एवढं लिहित बसायची गरज नाही. म्हणजे तुम्ही जर रील्स वगैरे पाहिलं तर तुम्हाला ते डायरेक्ट पण स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करतात सांगितलं जाईल. कसं, आता इथं 408 आहे, आपल्याला माहिती आहे 4 आणि 08 आहे. आता परत परत लिहायची, डोक्यात ठेवायची गरज, फक्त डोक्यात ठेवायची गरज आहे, लिहायची गरज नाही. आता 8चा स्क्वेअर किती होतो? 8 8 64. 4चा स्क्वेअर होतो 16. 8 चौक 32 2 64 झाला 408चा स्क्वेअर. मला काहीच करायची गरज पडली नाही. बरोबर आहे का? म्हणजे आपण जेवढं लिहिलं तेवढं लिहायची गरज आहे का? समजा आता इथं 189 घेतला आपण, किंवा कुठलीही संख्या घ्या, 152 घ्या. मग आता 152 होतं तर हे पूर्ण आता लिहायची गरज नाही. जर याला जरी तुम्ही ए मानलं, याला बी, तर 2चा स्क्वेअर होईल 4, 15चा 225 होईल, 15 दुनी 30 आणि 30 60 होईल. बरोबर. पण आता हे सिंगल डिजिट असल्यावर आपण सिंगल डिजिटच घेत असतो. म्हणजे इथं 4 येईल, इथं 0 येईल, 6 इकडे जाईल तर 25 आणि 6 31 होईल, म्हणजे 231 04 होईल. म्हणजे एवढंच लिहायची गरज आहे. पूर्ण मी जेवढं ते फापट पसारा लिहून दिला तेवढं लिहायची गरज आहे का आपल्याला? नाही. मग तुम्ही असाल हे तर डायरेक्ट आलं तर म्हणून घेतलं. इथं बघा 512, काय फरक पडणार आहे? 512 घ्या. 512 काय होईल? 12चा स्क्वेअर होईल 144, 5चा होईल 25, 12 पंचे 60 आणि 60 120. इथं काय करू? 44 लिहू. दोन डिजिट घ्यायचे आता, कारण बी मध्ये 2 घेतले होते. मग आता एक इकडे गेला तर 121 होईल, लिहायची गरज नाही ना, 21 घेऊ. एक इकडे गेला तर 26 होईल. झाला, एक स्टेप वाढली फक्त. बरोबर आहे का? समजा इथं 137 घेतलं. मग आता 13 आणि 7 आहे, 7 7 किती होणार आहे? 49. 13चा स्क्वेअर किती आहे? 13 7 91. 13 7 91. 91 ने 91 किती होईल रे? 182. पण आता इथं बी मध्ये सिंगल डिजिट आहे बरं, हे लक्षात ठेवा. मग इथं सिंगल डिजिट आला, 9 आला. 182 आणि 4 186 झाले. आता इकडं मात्र 18 ॲड करू, डायरेक्ट होत नसेल तर 8 8 16 1 17, 6 2 8 187 झालं. पूर्ण लिहित बसायची गरज पडली का आपल्याला? नाही. मग असं तुम्ही शॉर्टमध्ये लिहून पण काय करू शकता? कॅल्क्युलेशन करू शकता. कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? मग आज आपण एवढंच पाहणार आहे. उद्या येताना काही क्वेश्चन देतो तुम्हाला, तेवढे फक्त सॉल्व करून यायचे. ओके. वा 30 पर्यंत तुमचा पाठ असणार आहे. तिथून पुढचे आणि शॉर्टकट असं सॉल्व करा. आता जर तुम्हाला स्टेप समजला असेल तर असं सॉल्व करा, पूर्ण लिहित नका बसू. तेवढा टाईम आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायला भेटणार नाही. आणि इव्हन आपण दुसऱ्या मेथड पण शिकणार आहोत. मग आता इथं बघा 30च्या पुढे घेतो मी प्रत्येक टेबलमधला एक, जसं की 41, 52, 63 आणि 74. मग इथं 85, 96, 107, 118, ओके, 129. हे लिहायचं असलं तर लिहून घ्या वाटल्यास. 129 नंतर 131, पुन्हा 142, 153, 164, 175, 186, 197, 208, 219, 221, 234. आता थोडं पुढं जातो डायरेक्टली. एवढे बस झाले मला वाटतं. थोडे अजून मधले घेतो. 278, 296. आता इथून पुढं बी मध्ये डबल डिजिट टाका. 307, 316, 412, 504, 617, 713, 819, 924, 928, 816. बस झाले. उद्या येताना एवढे सॉल्व करा. उद्या आपण काही नवीन मेथड्स आहे त्या उद्याच्या पार्टमध्ये कव्हर करू. ओके.